पहिला काय करायचं आहे, एक्झिट बटनला क्लिक करून किंवा ऑल्ट एक्स बॅकअप घ्यावा आधी. एक बॅकअप घ्यायचं बघा. नाही बॅकअप ऑफ फायनान्शियल इयर. इकडनं एकदा बॅकअप तुमचं घेऊन ठेवा फक्त. ओके बॅकअप झालं. एस्केप मारा की इकडे ऑप्शन आहे का न्यू फायनान्शियल इयर. बस न्यू फायनान्शियल इयर बनवा. एकदा नवीन इयर बन त्याला 26-27 पुढचा. ऍक्सेप्ट येस करा. ओके बाकी लेजर बॅलन्स वगैरे ठेवचा तुमका. ओके आणि एंटर मारा द्या फक्त. हो आणि इथे येस करा फक्त. हे प्रोसेस होते कम्प्लीट व्हायला द्या प्रोसेस. हा नवीन इयर तयार होताला सरळ. बघा हे सर आता बघितलात ना 26-27 नवीन इयर झाला. जुना इयर जुना इयर आहे बघा. डिलीट फायनान्शियल इयर. डिलीटला यायचा एंटर मारायचा. खालचा डिलीट करायचा 26-27. जुनी ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यात असते ती सगळी डिलीट होतली. एंटर डिलीट टाईप करायचं एकदा डिलीट. एंटर मारायचं की डिलीट झाला. ओके आता हा बघितला तर नवीन इयर असताना 26-27. एकदा त्याचं ना हे रिपोर्ट मॅनेजमेंट रिपोर्ट त्याच्या फक्त डेट चेंज करायची 6 जाता. मल्टी एडिटिंग मध्ये इथे ऑप्शन आहे एडिट फायनान्शियल इयर. 1/4/26 आहे ना तर 1/4/25 करूया फक्त. आणि टाईप करा चेंज असं चेंज माय फायनान्शियल इयर डेट. एंटर मारा. ओके म्हणायचा. एकदा सॉफ्टवेअर परत ओपन करायचा. बस पासवर्ड टाका तुमचं. आणि एकदा फक्त फाईल मेंटेनन्स ऑप्शन आहे बघा. फाईल मेंटेनन्स किंवा एरर चेकिंग. शेवटचा एरर चेकिंग त्याचा दोनदा एंटर मारायचं. ही प्रोसेस एकदा फक्त रन करून घ्यायची फक्त. बस एंटर मारायचा. खाली येऊन एंटर मारायचा. बस एस्केप मारायचं. तर आता आपण इयर चेंज केलं ना त्याच्यासाठी. आता हे फक्त तुमचं कॅशचं बॅलन्स आहे दिसतं. F3 मारून टाका. F3 मारून एका ओपनिंग बॅलन्स पडलं असतं बघा. तो मॉडिफायर जाऊन डिलीट करून टाका. आणि बाकी ज्यांचं फक्त बॅलन्स राहिलं असतं फक्त बॅलन्स राहिला. हो कॅश 0 झालं. आणि ते मला पेनड्राईव्ह फक्त कॉपी करता येणार. तो आता बॅकअप घेतलाय तो. हो का पेनड्राईव्ह तुम्ही कॉपी करा. हे आता एक करून बाहेर पडावं बघ. दाखवतो तुम्हाला. ओके सॉफ्टवेअर क्लोज करा समजलात. त्याच्यानंतर बघा सॉफ्टवेअर तुमचा डी ड्राईव्ह वरती असा. त्याच्यात मार्क बॅकअपचा फोल्डर आहे. 19 तारखेचं दिसतं आजची तारीख. करंट तारखेचं दिसतं बघा. डेट मध्ये पहिला क्लिक करायचे काही वर येतं बघा. हो आताच बघा 1:22. बस ही एक फाईल कॉपी करून जरी घेतला तरी चालतं. या फाईल मध्ये पुरा फायनान्शियलचा डेटा येतो. किंवा हो फोल्डर तरी घ्या. हो सॉफ्टवेअरचं पुरं फोल्डर आणि बॅकअपचं फोल्डर कसं हवं तसं करा. एक राईट क्लिक करून कॉपी करायचो. इकडे मागे यायचं. कॉपी करून इथे मागे यायचा आणि पेनड्राईव्ह काय तो पेनड्राईव्ह नाही वाटतं त्याच्यात देऊन पेस्ट करायचं फक्त. कनेक्ट केलात काय? कनेक्ट केलात. हा ओके. हो आता तुमचं ऍप ड्राईव्ह काय बघा दिसतं. USB ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह. बस ते ओपन करून हे सर फक्त पेस्ट करू जा तुमका. बस राईट क्लिक करून पेस्ट करायचं तर त्याच्यात पेस्ट होत राहतो. बस बाकी काय नाही एवढंच. तुमच्या क्लाउडला पण राहतो आणि याच्यात पण राहतो. इकडे पण राहतं आणि क्लाउडला पण राहतं. आणि क्लाउडचं डिलीट करता येतं ना. हो हे करू शकतात. सॉफ्टवेअर मध्ये त्या विषयी दाखवलेलं आहे ना. हो बघा इकडे मास्टरला या. हो बघा इकडे मार्क क्लाउडला या. मार्क क्लाउड बॅकअप बघा. हे सगळे असत बघा. हो डाउनलोड करू शकतो. काही असत तर डाउनलोड पण करू शकतो. डिलीट याच्यात बघ ना डाउनलोडिंगचं ऑप्शन दिलं नाही. डिलीटचं ऑप्शन बघा तेव्हा तुम्हाला चेक करून सांगा. इकडे तुमका ह्याच्या रिस्टोर करूच राहतो. तुम्ही रिस्टोर करू शकता. ओके बाकी झालं का तुमचं. ओके ओके.